प्रेक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, रामायण आणि महाभारत हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे आदर्श ग्रंथ मानले जातात. हिंदुस्थानातील संस्कारांची गंगोत्री म्हणजे रामायणातील कथा. म्हणून मी आज रामायणातील एक कथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे शापी दशरथ. हिमालयाच्या दक्षिण बाजूस कोसल नावाचे एक राज्य होते. अयोध्या नगरी ही या राज्याची राजधानी. अयोध्या नगरीवर राजा दशरथ राज्य करीत होता. एक दिवस राजा दशरथ अरण्यात शिकारीसाठी गेला होता. परंतु त्या दिवशी काय झाले कोण जाणे. दिवसभरात राजाला एकही शिकार मिळाली नाही. हळूहळू दिवस मावळला. सर्वत्र अंधार पडू लागला. राजा एका झाडावर चढून स्वस्थ बसून राहिला. जवळच एक तळे होते. राजाने विचार केला, ह्या तळ्यात पाणी पिण्यासाठी रात्रीची वेळ साधून नक्कीच एखादे श्वापद येणार. मग त्या श्वापदाची आपण सहज शिकार करू शकू. राजाने अगदी बेतर झका शोधला होता. परंतु पुष्कळ वेळा आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच. त्याचं असंच झालं. त्याच अरण्यात मातृपितृभक्त श्रावण आपल्या अंध आई वडिलांची कावड खांद्यावर घेऊन काशी यात्रेला निघाला होता. विश्रांतीसाठी तो ह्याच अरण्यात एका झाडाखाली थांबला होता. थोड्या वेळाने श्रावणाचे आई वडील त्याला म्हणाले, बाळा, पहा तहान लागले रे, कुठं पाणी मिळतं का बघ बरं. तशा अंधारात श्रावण पाण्याच्या शोधात निघाला. सुदैवाने जवळच एक तळे दिसले. पाणी भरण्यासाठी त्याने त्याचा तांब्या तळ्यात बुडवला. तांब्या तळ्यात बुडवताना बुडबुड असा आवाज झाला. तो आवाज झाडावर बसलेल्या राजा दशरथाने ऐकला. नक्कीच श्वापद आले असे समजून राजा दशरथाने त्या दिशेने बाण सोडला. बाण सुटतो न सुटतो, आई ग, मेलो मेलो असे एका माणसाचे आर्त बोल त्याच्या कानी पडले. अरे रे, श्वापदाऐवजी आपण कोणातरी निष्पाप माणसाची शिकार केली हे राजाच्या चटकन ध्यानी आले. तो धावत तिकडे गेला. पाहत होतं एक तरुण छातीत बाण घुसल्यामुळे विवळत काठावर पडला होता. अरे रे, किती पापी मी. बाळ, तू कोण, कुठला, एवढ्या रात्री अरण्यात कशाला आला होतास. मी श्रावण. माझ्या अंध आई वडिलांना पाणी पाहिजे म्हणून मी आलो होतो. पण तू आता विलंब लावू नकोस. ह्या तांब्यातील पाणी माझ्या तहानलेल्या अंध आई वडिलांना नेऊन दे. ते झाडाखाली विश्रांती घेत आहेत. राजा दशरथ अत्यंत दुःखी मनाने श्रावणाच्या आई वडिलांजवळ जाऊन उभा राहिला. बाळ, तू आल्याचे आम्हास कळले. मिळाले का पाणी. खूप तहान लागलीये. राजा दशरथाला उंका आवडेना. हे काय, तू रडतोस. तू श्रावणच आहेस ना. आम्हाला शंका येते. मी श्रावण नाही. मी तुमचा घोर अपराधी. शिकारीच्या आशेने मी